महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजितराव सूर्यवंशी आलेले आहेत. त्यांचं मी सांगली जिल्हा पानपट्टी असोसिएशन आणि समस्त महाराष्ट्रातील पान व्यावसायिकांच्या व्यापाऱ्यांच्या बाजूने सहर्ष स्वागत करीत आहे. टाळ्यावाजून स्वागत करा प्रदेशाध्यक्षांचं. प्रदेशाध्यक्ष अजितराव सूर्यवंशी व्यासपीठावर आले आहेत. सर्वांनी टाळ्यावाजून त्यांचं स्वागत करावे ही विनंती. महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून शहरातून ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून सर्व पान दुकानदार आजच्या या धडक मोर्चासाठी व धरणी आंदोलनासाठी आझाद मैदान येथे उपस्थित आहेत. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं आवाहन करतो की जे जिल्हाध्यक्ष आहेत आपले महाराष्ट्रातले आपल्या असोसिएशनचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी स्टेजवर येऊन या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातून जे जिल्ह्यातून पान दुकानदार आलेले आहेत त्यांचे जे प्रमुख आहेत जिल्हाध्यक्ष त्या जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी व्यासपीठावर या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. व्यासपीठावर चांगल्या रीतीनं इमानदारीनं आपण करत होतो. माझे वडील करत होते. एक 2000 सालापासून मी त्या व्यवसायात पडलो. त्याच्या आधी 30 वर्ष पान दुकानदार एक दुबईचा पान दुकानदार एक दुबईचा पान व्यापारी महासंघाचा महाराष्ट्रातील पान दुकानदार एक दुबईचा. अरे हल्ला बोल फक्त हल्ला बोल म्हणायचं. अरे बोल पान दुकानदारा बोल पान दुकानदारा सगळ्याचे बोल त्याचे बोल व्हायचे बोल व्हायचे बोल से बोल से बोल झंडा लेके अपन बांध के सीना तान के और जोर से और जोर से और जोर से भारत शासन पे तानाशाही पे हुकुमशाही पे और जोर से आगे से बोल पीछे से बोल दाएं से बोल बाएं से बोल नीचे से बोल ऊपर से बोल डंडा लेके अपन बांध के सीना तान के और जोर से और जोर से और बड़ी भाई और जोर से महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा अन्यायकारक मोका कायदा लावणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा. आता इथून महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा सर्वांना आणि हे सर्व आंदोलन करत असताना आज आपण या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा महाराष्ट्र पान व्यापारी संघाचा हमसे जो टकराएगा हम तुम्हारे साथ हैं. 323 अंतर्गत ज्या कारवाई चालू आहे आणि 328च्या संदर्भात सुरू केलं असं तुम्हाला वाटतं? नाही सांगून फक्त एक चर्चा झाली. आपले प्रदेशाध्यक्ष अजितराव सूर्यवंशी आणि त्यांच्याबरोबर काम करणारे राज्याचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या एकजुटीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या पान व्यापाऱ्यांचं स्वागत करत आहे. या वंदे छत्रपती वीर शिवाजी महाराज की महाराष्ट्र पान व्यापारी एकता जिंदाबाद जिंदाबाद. तर
जमलेलो आहोत आपल्या न्याय हक्क यांच्या मागण्यांसाठी. आधी स्वागत मी करतो आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अजितराव सूर्यवंशी, तसेच प्रत्येक जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून आलेले तुम्ही पाठ बांधव पोट तिडकीने इथं आलात. मी सर्वप्रथम तुमचं आधी स्वागत करतो. अरे जब गुटखा बेचना हमने पान के धंधे पे शुरू किया तब वो किराने वाले के पास चला गया तुम्हारा धंधा बेकरी वाले के पास चला गया, तुम्हारा धंधा चाय वाले के पास चला गया. ये किसकी जवाबदारी है? अपनी जवाबदारी आप समझो. किसकी जबाबदारी है? ये हमारी जबाबदारी है. हमारो तुम्हाला मी म्हणतो काळाची गरज आहे. शिका आणि संघटित व्हा. काय 18 पकड दातींना घेऊन महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. माझ्यासारखा मुस्लिम मावळा या व्यासपीठावर मला विचार आवडतात. मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे की वडल्याची सोच ही ताकद मला या पानवाल्यांमध्ये आली. ही फक्त आहे ना, फक्त केवळ तुमच्या बाबतीत असलेली अस्मिता कुठली किंवा पानपट्टी धारकांवरती जो काय मोका जो काय अन्याय चालू आहे त्या माध्यमातून मी मुंडे साहेबांना एवढंच बोलतो की 60 ते 70 पान दुकानदारांच्या उपस्थितीमध्ये आणि 99ला लावलेला रोपटा आज जिल्ह्यामध्ये तर जवळ वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे. एवढी चांगली बांधणी सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात खेड्यापाड्यात आपण मजबूतपणे त्या ठिकाणी चांगली बांधणी केलेली आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र शासन आपल्याला अन्याय करेल त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शासनाच्या विरोधात कोण रस्त्यावर उतरत असेल तर तो माझा सांगली जिल्ह्यातला पानधारक बांधव आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे की सगळे आम्ही जे आहेत ते विस्कळीत झालो होतो. पूर्ण महाराष्ट्रातील पान शॉप जे आहेत ते सगळे विस्कळीत झाले होते. एका ठिकाणी कोणीच नव्हतं आणि ते एका ठिकाणी नव्हतं त्याच्यामुळं प्रत्येक लोकांचा अन्याय जे आहे ते पान शॉप वाल्यावर होत होता. मग ह्याला थांबवण्यासाठी एक सूर्य म्हणा थोडक्यात हे उगवले आपले अजितराव सूर्यवंशी. व्यासपीठाला माझा नमस्कार. नांदेड जिल्ह्याहून आलो मी गणेश राजाराम पलसवार आणि मनापासून सर्वांचं मी स्वागत करतो. आणि सर्वात मोठं सांगलीकरांचा मी खूप खूप अभिमान आहे की इतके सर्व एकजूट आले. त्यामुळे आपण काय मोठा गुन्हा करत नाही. गुटख्यावर बंदी घाला आम्हाला काय हरकत नाही, पण सुगंधी सुपारीवर मोका हे काय 1 किलो जर्दा भेटला त्याला 2 महिने सजा द्यायला. त्याच्या सर्वांना एकजूट होऊन यावं लागेल. या ठिकाणी संघटना पान दुकानदारांची संघटना, त्या संघटनेविषयी मी या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय. आज आपण या ठिकाणची जी संख्या बघितली तर फक्त सांगली जिल्हा आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली जेवढी पान दुकानदार आहेत तेवढी संख्या होईल. परंतु जर बघायला गेलं तर आपले कित्येक दुकानदार आज आपापल्या गावात आहेत. पान दुकानाचा सर्व व्यावसायिक पकूट आपल्या दुकानात सर्व लोक येत असतात. राजकीय लोक म्हणा, गरीबातला गरीब, मोठ्यातला मोठा, त्यांना त्रास होतोय. आज दुकानं बंद पडली. एका घरात 6 माणसं आहेत जेवणा खाणारी, ज्याच्या त्याच्या कर्ज असते. साहेब आज जे तुम्ही ताकद लावली आमच्यासाठी, खोटं नाही सांगत, ज्यावेळेस तुम्ही मी तुम्हाला भेटायला आलतो त्यावेळेस तुम्ही मला हिंमत दिली. म्हटलं साहेब आपला कार्यक्रम आहे आणि कुणी आलं नव्हतं तर त्यावेळेस ह्या माणसांनी म्हणजे अध्यक्षांनी म्हणले बाया फक्त 4 माणसं असून दे. किती? 4 माणसं असली ना त्यांना मी साथ देणार, तू मागा हातू नको. कारण की त्या माणसाने मला सांगितलं 4 माणसाचे आपण 4 लोक करू शकतो. अन्यायकारक मोका कायदा लावणारे महाराष्ट्र सरकारचा, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा, व्यापारी महासंघाचा, महाराष्ट्र पान व्यापारी संघाचा. सुगंधित तंबाखूवरची बंदी उठली पाहिजे. मोकोका कायदा असेल, 328 असेल, हे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी मुद्दे मांडतील त्या मुद्द्याला मी हात घालणार नाही. परंतु सुगंधित तंबाखू जी आहे त्या सुगंधित तंबाखूवरची बंदी उठली पाहिजे. ही 2013 पासून मागणी आहे. ज्या वेळेला गुटख्यावर बंदी 2012ला घातली आम्ही त्याचं स्वागत केलं, परंतु सुगंधित 328 अंतर्गत ज्या कारवाई चालू आहे आणि 328च्या संदर्भात सुरू केलं असं तुम्हाला वाटतं? नाही सांगू फक्त एक चर्चा झाली.
महाराष्ट्राचे या हा फार मोठा आजचा विजय आपला आणि लोकसभेत मंत्रिमंडळ बैठक बोलवण्यात येणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या महाराष्ट्राचे या पान बांधवांच्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी धडक मोर्चा व धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला होता. महाराष्ट्र राज्यामध्ये 2012 सालापासून सुगंधी तंबाखूवर बंदी घालण्याचं काम राज्य सरकारनं केले गेलेलं होतं. तसेच 12 जून 2026 रोजी मोकोगा अंतर्गत कारवाईचा आदेश राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे श्री तुकाराम मुंढे साहेबांनी त्यांच्या आदेशाखाली मोकोगा कायद्यात अंतर्गत कारवाई मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पान व्यवसाय करणाऱ्या आमच्या राज्यातील पान व्यावसायिकांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाईचा आदेश त्यांनी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पान बांधव भयभीत होऊन राज्यातील पान व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आले. परंतु राज्यामध्ये 10 लाख पान व्यावसायिक असून त्यांच्यावर कुटुंब उदरनिर्वाह करण्याचे जवळजवळ 1.5 कोटी ते 2 कोटी ही लोकसंख्या आहे. परंतु 2012 जूनला मोकोगा अंतर्गत कारवाईचा आदेश काढल्यानंतर राज्यामध्ये प्रथम सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात आवाज वाटून आपण त्या ठिकाणी विरोध नोंदवला. एवढ्यावर न थांबता 2012 पासून महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राज्यातील पान बांधवांच्यासाठी गोरगरिबी या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आपण ही संघटनेच्या माध्यमातून राज्याला हाक देण्यात आली. सर्व बांधवांना आपल्यावर जो काय राज्य शासन नवनवीन कायदे निर्माण करून आमचा व्यवसाय मोडकळीत करण्यासाठी जे कटकारस्थान केलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण उपस्थित राहिलेले आहोत. मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही प्रमुख मागण्या या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री झिरवळ साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आपण आपल्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी देऊन आणि आपली जी काय भूमिका आहे ही भूमिकेची बाजू मांडण्याचं त्या ठिकाणी आम्ही आता शिष्टमंडळ जाऊन आपल्या राज्यातील पान व्यवसायांची बाजू मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहोत. त्या निवेदनामध्ये आपण प्रमुख मागणी केलेली आहे 328 कलम आणि नवीन 123 अंतर्गत ज्या कारवाई चालू आहे त्या कारवाई राज्य सरकारला अन्न औषध प्रशासन विभागाला पान बांधवांच्यावर लावता येणार नाही अशा पद्धतीचं औरंगाबाद खंडपीठानं निर्णय दिलेला होता. या निर्णयाला राज्य सरकारनं स्थगिती घेतली सुप्रीम कोर्टामध्ये. जर 328 आणि 123 कलमाखाली कारवाई जर स्थगिती दिली असेल तर तुम्ही कुठल्या तोंडानं पान दुकानदारांच्यावर कारवाई करता, ही चुकीची पद्धत आहे. हे आपण आपल्या निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे कॅबिनेट मंत्री अन्न औषध प्रशासन विभागाचे झिरवळ साहेबांना आम्ही त्या ठिकाणी परिस्थिती मांडली. सुगंधी तंबाखूच्या बाबतीत आपण आपली भूमिका आता राज्य सरकारला सांगितलं की सुगंधी तंबाखूची ताबडतोब बंदी तुम्ही उठवली पाहिजे. कारण जर तुम्ही मुद्दा बंदी केला
आणि काही कालांतरानं सुगंधी तंबाखूवर बंदी आणला, तर राज्यातील पान व्यवसायाचा मोडकळीत काढण्याचा प्रयत्न आपल्या राज्य सरकार करीत आहे का? एक तर राज्य सरकार नोकऱ्या देत नाही. आज आमच्या या पान व्यवसायामध्ये ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट झालेले युवक छोटासा व्यवसाय असल्या कारणाने तिने चालू केलेला आहे. परंतु हे सरकार नवनवीन कायदे निर्माण करून आमच्या पान व्यवसायात देशोधडी लावायचं कारस्थान केलेलं आहे. हे आम्ही कदापि आणून पाडणार आणि करून देणार नाही. कारण राज्यात गेल्या अनेक वर्षापासून आमचे पान बांधव छोटे व्यवसाय करून उपजीविकेचं साधन आहे. जर आमच्या उपजीविकेच्या साधनावर जर कोण चाल करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. मी राज्याच्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने एवढं सांगू इच्छितो, राज्य सरकारनं आणि अन्न औषध प्रशासन विभागानं आमच्या निवेदनाची दखल घेऊन योग्य ते मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर या आश्वासनाची तिने दखल ज्या सांगितल्याप्रमाणे योग्य ते निर्णय घेईल. जर तिने घेतला नाही तर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये परत आंदोलन छेडण्यात येईल. हा इशारा मी आपल्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात येतो. आपण या मागणीमध्ये झिरवाळ साहेबांना आपली विनंती केली आहे की महाराष्ट्र शासन, अन्न औषध प्रशासन विभाग असेल आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे आपले प्रतिनिधी असतील, यांची संयुक्त एक बैठक आपण आयोजित करावी आणि या बैठकीच्या माध्यमातून योग्य ते तोडगा काढून आज राज्यामधील पान व्यवसाय भयभीत झालेला आहे, त्याला भयभीत मुक्त करून आमचा व्यवसाय सुरळीत चालू करण्यासाठी योग्य ते मार्ग आपण काढावा असं आपण त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि या विषयावर आपले नर्स झिरवाळ साहेबांनी लवकरात लवकर आपली बैठक बोलू असं आपल्या तिने या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून मी राज्याचा दौरा केला, परिस्थिती राज्यामध्ये बघितली पान बांधवांची काय आहे. ही नवीन कायदे डोक्या बाणगुटावर आपल्या राज्यातील पाणी बाळगून राज्यातील पान व्यवसाय जगत आहे. तर राज्य सरकारनं योग्य ते निर्णय घेतला नाही तर आमची पुढची दिशा आम्ही योग्य वेळ आल्यानंतर दिशा ठरवू. राज्य सरकारला मी आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मीडिया माध्यमातून आवाहन करतो, केंद्र सरकारला अधिकार आहे बंदी घालायची, परंतु राज्य सरकार प्रत्येक वर्षाची बंदी घालून रिन्यूचं काम करत आहे. हा अधिकार राज्य सरकारला नाही मित्रांनो. जर सरकारला खरोखर बंदी घालायचं असेल तर देशात बंदी घाला, आणि जर बंदी घालायचं असेल तर राज्यातील पान व्यावसायिकांना शासनामध्ये समावेश घेऊन त्यांचा प्रत्येक कुटुंबातील 2 व्यक्ती त्यांनी घ्यावं आणि मग पूर्णपणे 100% बंद यशस्वी होणार आहे. आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मी राज्यातील सर्व पान बांधवांना सांगू इच्छितो, आपण काय धोरणखोर नाही आहे, आपण चोऱ्यामाऱ्या करत नाही. आपण 18-19 तास राबून आपला व्यवसाय जिवंत ठेवून आपण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. जर परत कायदे निर्माण करून त्रास देण्याचं काम करत असेल सरकार, तर सरकारला आम्ही धारावर जाण्याशिवाय सोडणार नाही. आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राज्यातील पूर्णपणे पाठिंबीशी ठामपणे राहणार, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण आपल्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं ज्या मागण्या आपण शासनाकडे केलेल्या आहेत त्या थोडक्यात मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या आयुक्तांनी अन्यायकारक लावलेला मोका कायदा तात्काळ रद्द करावा, मागणी नंबर 1. मागणी नंबर 2, सुगंधी तंबाखूवर घातलेली अन्यायकारक बंदी ताबडतोब उठवली पाहिजे.
अन्न व औषध प्रशासन खात्याकडून पान पट्टी धारकावर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाई तसेच चुकीचा अर्थ काढून पोलीस खात्यामार्फत जी कारवाई आहे, जे पैसे उकळले जातात ते ताबडतोब थांबवले पाहिजे. प्रत्येक पान दुकानातील पान दुकानदाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय निमशासकीय नोकरी मध्ये सामावून घेतलं पाहिजे. शेवटची मागणी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. राज्यातील 10 लाख पान व्यावसायिक व त्यांच्यावर आधारित असणाऱ्या जवळजवळ 2 कोटी व्यावसायिकांचे आर्थिक महामंडळ स्थापन करावं असं आपण महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडे केलेल्या आहेत. आपल्या या आंदोलनाची त्यांनी दखल घेतलेली आहे. योग्य ते लवकरात मार्ग काढू असं आपल्याला राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री झिरवळ साहेब असतील, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि लवकरात लवकर जर आपल्याला आश्वासन दिले आश्वासन जे दिलेलं आहे ते योग्य ते आमच्या लोकांना न्याय द्यावा एवढी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आता जास्त काय वेळ घेणार नाही. राज्यामधून आलेले सर्व पान बांधवांनी मोठ्या संख्येने आपण आझाद मैदानावर या ठिकाणी जमलेला तुमचं सर्वांचं महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो आणि स्वागत करतो. इथून पुढच्या काळामध्ये अनेक जागांचा या ठिकाणी मला राज्यामध्ये परवाच्या मंत्रिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काही आमदारांनी चुकीची ट्रीटमेंट त्या अधिवेशनामध्ये केली गेली की पान दुकानदारामध्ये गांजा, चरस, अफू, नशेली पदार्थ असे विकली जाते. मी त्या आमदार साहेबांना एवढं सांगेन की महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ समाज हित डोळ्यासमोर ठेवून समाजात चुकीचं काय जर होत असेल तर त्याच्या पाठीशी घालणार नाही महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ. आणि सर्व पान बांधवांना मी या ठिकाणी आणि सांगू इच्छितो, चुकीच्या मार्गानं किंवा अन्य काही नशेली पदार्थ जर कोण विक्री करत असेल तर ताबडतोब त्यांनी संबंधित असणाऱ्या आपल्या पोलीस स्टेशनला कळवा आणि आपल्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाने तुम्ही तक्रार करा. त्याची योग्य ती दिशा आपण केली जाईल. कारण अशा काही लोकांच्या मुळे आमचे पान बांधव बदनाम होत आहेत. हे आपण बदनाम होऊन देणार नाही. पूर्ण राज्यातील प्रामाणिक काम करणाऱ्या आणि नियमावलीवर काम करणाऱ्या राज्यातील पान बांधवांच्या मागं महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राहील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.